मराठा आरक्षणासंदर्भात मात्र ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे। ते म्हणजे मी आधीच राजीनामा दिल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे। कारण की अहमदनगरच्या ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये छगन भुजबळ म्हणाले की 360 कोटी रुपये देऊन खोटे रेकॉर्ड केले जात आहेत, तसंच नोंदीमध्ये खडाखोड केली जाते, सगळे सोयरे म्हणून खोटी प्रमाणपत्र दिली जात आहेत। हायकोर्टाचा निकाल आहे त्यात न्यायाधीशांनी स्पष्ट म्हटलं आहे सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिली तर ओबीसीचे आरक्षण संपून जाईल असं निकालात सांगितलं आहे। तसंच खोटी वंशावळ जुळवण्याचा प्रकार वाढणार आहे असं यावेळी छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे। तसंच 16 नोव्हेंबरलाच मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे असं छगन भुजबळांनी हे वाक्य करून मात्र मोठा गौप्यस्फोट देखील केला आहे। कारण की मी जे भाषण करतो ते सरकारमधले आणि विरोधी पक्षातले सगळेच बोलतात तुम्ही राजीनामा द्या, हिम्मत असेल तर राजीनामा घ्या, कारण की माझ्या सरकार मधले नेतेही बोलतात। काल परवा एक जण बडबडला आणि या भुजबळाला कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळात बाहेर हाकला असं तो म्हणाला, असं यावेळी छगन भुजबळ म्हणाले। मला त्या सर्वांना विरोधी पक्ष स्वपक्षातील सरकारना सांगायचे आहे की 17 नोव्हेंबरला जालन्यातील अंबड रॅली झाली, 16 नोव्हेंबरला मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, त्यानंतर अंबडच्या सभेला रवाना झालो, लाथ मारण्याची मला गरज नाही, 2.5 महिने मी शांत राहिलो, याची वाच्यता नको असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं। त्यामुळे आता राजकारणामध्ये पुन्हा एकदा भुवया उंचवल्या गेले आहेत।